नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजचा जो झालेला आहे नागपूर SRPF गट क्रमांक 4 या पेपरचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. तर चला तर मग बघूया. प्रश्न क्रमांक 1, तिने सतत अभ्यास केला या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, आवृत्तीवाचक. सतत हा शब्द क्रियेची पुनरावृत्ती किंवा वारंवारता दर्शवतो, म्हणून हे आवृत्तीवाचक संख्यावाचन क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 2, शिक्षक या शब्दाचे स्त्रीलिंगी कोणते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, शिक्षिका. मराठीत शिक्षक या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप शिक्षिका असे होते. प्रश्न क्रमांक 3, रुग्णाने दवाखान्यात औषधे घेतले अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर इथं दवाखान्यात या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सप्तमी. दवाखान्यात या शब्दाला त हा प्रत्यय लागला आहे. त ही आहे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय असून ते स्थळ किंवा काळ अधिकरण दर्शवतात. प्रश्न क्रमांक 4, मी जेवण करत होतो हा काळ कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, अपूर्ण भूतकाळ. भूतकाळात क्रिया सुरू होती, पूर्ण झाली नव्हती हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरला जातो. प्रश्न क्रमांक 5, पत्र लिहिले गेले हा कोणता प्रयोग आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कर्मणी प्रयोग. जेव्हा कर्ता स्पष्ट नसतो किंवा कडून प्रत्यय अपेक्षित असतो आणि क्रियापदाचे रूप कार्याप्रमाणे बदलते तेव्हा तो कर्मणी प्रयोग असतो. प्रश्न क्रमांक 6, पाऊस पडला तर शेती हिरवी होईल हे वाक्य कोणते वाक्य आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, संकेतार्थी. ज्या वाक्यात जर तरची अट किंवा संकेत असतो त्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात. प्रश्न क्रमांक 7, माता पिता हा कोणता समास आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान महत्त्वाची असतात आणि त्यांचा विग्रह करताना आणि व चा वापर होतो त्याला द्वंद्व समास म्हणतात. माता आणि पिता. प्रश्न क्रमांक 8, महा अधिक ईश्वर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए, महेश्वर. प्रश्न क्रमांक 9, कानावर हात ठेवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, दुर्लक्ष करणे. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल आपली जबाबदारी नाकारते किंवा त्याकडे लक्ष देत नाही तेव्हा हा वाक्प्रचार वापरला जातो. प्रश्न क्रमांक 10, पुढीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ती बाजारातून येऊन बसली. येऊन धातुसाधित आणि बसली सहाय्यक क्रियापद मिळून येऊन बसली हे संयुक्त क्रियापद तयार झाले आहे. प्रश्न क्रमांक 11, तो केवळ माझ्यावर विश्वास ठेवतो अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, शब्दयोगी अव्यय. माझ्यावर मधील वर हा शब्द नामाला जोडून आल्यामुळे तो शब्दयोगी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 12, खालील गटात न बसणारा वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, केसरी. चंद्रमा, शशांक आणि मृगांक हे चंद्राचे समानार्थी शब्द आहेत, तर केसरी म्हणजे सिंह होय. प्रश्न क्रमांक 13, अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, अवनती. उत्कर्ष म्हणजे प्रगती किंवा वाढ, तर अवनती म्हणजे ऱ्हास किंवा घसरण. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या शब्दाची रूपे अनेकवचनी होताना पूर्णपणे बदलत नाही? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, माणूस, डोळा, कान, भात. पूर्ण मनः ज्याच्या कानात दिलेल्या पर्यायापैकी या शब्दांची रूपे उदाहरणार्थ कान, कान, हात, हात अनेक वचनात बदल नाहीत किंवा ठराविक राहतात. प्रश्न क्रमांक 15, म्हणी पूर्ण करा. ज्याचे कानात तेल घातले. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, त्याचे लक्ष कुठेच नसते. पूर्ण मनः ज्याच्या कानात तेल घातले त्याचे लक्ष कुठेच नसते. याचा अर्थ एखाद्याला कितीही सांगितले तरी तो लक्ष देत नाही. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी दीर्घ स्वर ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, उ. प्रश्न क्रमांक 17, निरंतर शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, विसर्ग संधी. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, दयाळूपणा. ज्या शब्दाने वस्तूचा किंवा प्राण्यांचा गुण, धर्म किंवा भाव समजतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. दयाळू हे विशेषण आहे, तर दयाळूपणा हे भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 19, तुझी माया आभाळा एवढी आहे. आभाळा एवढी या वाक्यात कोणता अलंकार आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, उपमा अलंकार.
जिथे दोन वस्तूंमधील साम्य दर्शवण्यासाठी सारखी, जेवी, सदृश्य, एवढी यांसारखे शब्द वापरले जातात तिथे उपमा अलंकार होतो. प्रश्न क्रमांक 20. राजाने शत्रूला पराजित केले या वाक्यात शत्रूला ही कोणती विभक्ती आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, द्वितीय. वाक्यातील शत्रू हे कर्म आहे. जेव्हा कर्माला ला हा प्रत्यय लागतो तेव्हा ती द्वितीय विभक्ती असते. प्रश्न क्रमांक 21. आपणाहून या सर्वनामाचा कोणता प्रकार आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, आत्मवाचक. जेव्हा आपण हा शब्द स्वतः या अर्थाने वापरला जातो तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. प्रश्न क्रमांक 22. काही हा शब्द कोणत्या प्रकारचा विशेषण आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, अनिश्चित संख्यावाचक. काही या शब्दातून नेमकी किती संख्या आहे याचा बोध होत नाही, म्हणून हे अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 23. तुम्ही येऊ नका या वाक्यातील क्रियापद कोणत्या अर्थाने आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, आज्ञार्थी. ज्या क्रियापदावरून आज्ञा, विनंती, उपदेश किंवा मनाई, नकारार्थी आज्ञा व्यक्त होते त्याला आज्ञार्थी म्हणतात. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, परिस्थिती. प्रश्न क्रमांक 25. महा अधिक ईश्वर या सामासिक शब्दाचे लिंग डॅश शब्दावरून ठरतात. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, शेवटच्या. तत्पुरुष समासात किंवा सामासिक शब्दाचे लिंग हे साधारणपणे त्यातील दुसऱ्या किंवा शेवटच्या पदाच्या लिंगावरून ठरवले जाते. उदाहरणार्थ ममेश्वर किंवा महेश्वर हा पुल्लिंगी शब्द ठरतो कारण ईश्वर पुल्लिंगी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर गट 4 मधील SRPFचे जे आजचा पेपर झालेला आहे त्याचे संपूर्ण विश्लेषण बघितलेले आहेत मराठी भाषेचे. उरलेल्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले प्रश्न बघूयात. GK आणि करंट अफेअर्सचे. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.